काँग्रेस पक्षाच्या शहर अध्यक्षपदासाठी पक्षनिष्ठ नेते सुभाष चव्हाण यांचं नाव आघाडीवर असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात दिसून येते। काँग्रेस पदाधिकारी निवडीत भाकरी फिरवली जाणार हे नक्की मानलं जात आहे। यातूनच शहर अध्यक्षपदी नव्या नावाची शक्यता वर्तवली जाते। इच्छुकांनी या पदाकरता मुलाखती दिल्या असून यापैकी सुभाष चव्हाण यांचं नाव काँग्रेस शहर अध्यक्षपदासाठी आघाडीवर असल्याची माहिती मिळते। यापूर्वी त्यांनी परिवहन समितीचे सभापती म्हणून काम पाहिलंय, तर त्यांचं शैक्षणिक क्षेत्रात मोठं योगदान राहिलेलं आहे। दुसऱ्या बाजूला बंजारा समाजाला न्याय देत काँग्रेसपासून दुरावलेले समाज घटक जोडण्याचा विचार यामागे दिसून येतो। सुभाष चव्हाण यांची पक्षनिष्ठा, असणारा जनसंपर्क आणि संघर्षाच्या काळात काँग्रेसचं आव्हान राखण्यासाठी लढणारं व्यक्तिमत्व अशा आधारावर काँग्रेसकडून शहर अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवून जनाधार वाढवण्याचे आणि संघटनात्मक बळकटी आणण्याचे संकेत मिळत आहेत। शहर अध्यक्षपदासाठी विद्यमान शहराध्यक्ष चेतन नरोटे यांच्यासह माजी महापौर संजय एमगटी, आरिफ शेख, परिवहन समितीचे माजी सभापती असणारे सुभाष चव्हाण, सुनील रसाळे, राजन कामत, अंबादास गुत्तीकोंडा, युवराज जाधव आदींनी केंद्रीय निरीक्षकांकडे शहर अध्यक्षपदासाठी मुलाखती दिल्या होत्या। यामध्ये सुभाष चव्हाण यांचं नाव आघाडीवर असल्याची चर्चा राजकीय वर्तुळातून दिसून येते। दरम्यानच्या काळात विद्यमान शहराध्यक्ष यांना काँग्रेसमधीलच काही मंडळींनी पराभवात जबाबदार धरलेलं होतं। तसंच त्यांच्या राजीनाम्याची मागणी देखील करण्यात आली होती। यानंतर काँग्रेसमध्ये पदाधिकारी निवडीसाठी प्रक्रिया पार पडली। यातून कोणाला संधी मिळते आणि कोणते बदल होतात याची उत्सुकता दिसून येते। या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मॉल इंद्रधनु सोलापूर। सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी।